8 जून सोमवार अष्टमी आहे, कालाष्टमी आहे आज आणि सोमवार आहे, दोघांचा मिलाप असा आहे। भैरव म्हणजे रुद्रावतारच मानले जातात किंवा आहेतच, त्याच्यामुळे भैरवांसाठी आणि महादेवासाठी हा उपाय आज आपण करू शकतो। उपाय हा मनोकामना पूर्तीसाठी आहे। कुठलीही मनातली इच्छा तुम्ही बोलून हा उपाय करू शकता। त्याच्यासाठी मंदिरात जाताना 31 मुगाचे दाणे, हिरवे मूग असतात ते 21, तांदूळ 31 घ्यायचे आहेत 31, आणि तुम्हाला बेलपत्र सुद्धा 31। बेलपत्र बघा मिळतंय का, कारण की उन्हाळा खूप आहे, पण फुलवाल्यांकडे सहजगत्या मिळून जातील, तर ते घ्यायचे आहेत। आणि मंदिरात जायचंय, शिव मंदिरात संध्याकाळी एक तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे मंदिरामध्ये, महादेवांना नमस्कार करायचा आहे। बेलपत्रावरती चंदनाने राम असे लिहायचे आहे आणि ते बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत। त्याचप्रमाणे तांदूळाचे जे दाणे घेऊन जाणार आहात ते तांदळाचे दाणे दरवाजावरती, म्हणजे मंदिराची जी चौकट आहे त्या चौकटीच्या तिथे अर्पण करायचे आहेत। तिथे तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे। आणि त्याचप्रमाणे तुम्ही जे मूग घेऊन जाणार आहात ते मूग तिथे जर का नदी असेल किंवा तुमच्या गावामध्ये येताना वाटेत तुम्हाला जर का नदी पाणी वाहतं पाणी जर तुम्हाला लागलं तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। मात्र या तिन्ही वस्तूंचे पूजन हे महादेवाजवळ आधी करायचे आहे। 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करा, तुमच्या मनातली इच्छा बोला आणि मग बेलपत्र आधी अर्पण करा, नंतर बाहेर पडताना तांदळाचे दाणे तिथे अर्पण करा आणि शेवटी घरी येताना मूग नदीमध्ये सोडून या। तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त आजच्याच दिवस हा उपाय करायचा आहे। आज कालाष्टमी आणि सोमवार दोन्हीचा म्हणजे योगायोग आलेला आहे, म्हणून हा उपाय करावा। आणि तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात मला कमेंट बॉक्समध्ये इच्छा असेल तर सांगू शकता, नाहीतर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेवढं जरूर कळवा। अशाच पुढच्या व्हिडिओसह पुन्हा भेटेन, तोपर्यंत जय भवानी जय जगदंबा।